जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र हो, एकनाथ शिंदे यांची माघार का ते पुन्हा येणार, याचं कारण काय? सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा का सोडला? की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरेंडर झाले? तर तसं नाही. एकनाथ शिंदे यांनी 2019ची पुनरावृत्ती होऊ नये यामुळं हा दावा सोडल्याचं सकृत दर्शनी दिसते. त्याचं कारण असं आहे, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार निवडून आलेले आहेत, 2 अपक्ष निवडून आलेले आहेत आणि छोट्या छोट्या पक्षाचे 10 आमदार निवडून आलेले आहेत. त्यापैकी भारतीय जनता पक्षाला 5 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा भाजपाचं संख्याबळ 137 झालेलं आहे आणि आणखीन 2 ते 3 अपक्ष सुद्धा पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहे. असं केलं तर 141 व्हायले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला केवळ 4 आमदारांची गरज आहे किंवा 4 मतांची गरज आहे. मग जरी अजितदादा एकनाथ शिंदेकडून बाजूला झाले, या दोघांनी त्यांना विरोध केला, तरीही महायुतीमध्ये भाजपाचं सरकार बनणार आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षानं फार मोठ्या खुबीनं देवेंद्र फडणवीसांनी आपले समर्थक आमदार जे शिंदेच्या निशाण्यावर किंवा शिंदेच्या चिन्हावर निवडून आणलेले आमदार 4 आहेत. तर तसेच अजित पवार गटातसुद्धा भारतीय जनता पक्षाचे समर्थक आमदार हे 3 आहेत, जे की अजितदादांच्या निशाणीवर निवडून आलेले आहेत. तर ते कुठल्याही वेळी भाजपाचे आमदार अजितदादा असो किंवा एकनाथ शिंदे असो यांची साथ सोडू शकतात. आणि आणखी एक जर मुद्दा दुसरा विचारात आपण घेतला, तर ही बाजू आपण बाजूला ठेवली, तर ज्यावेळेस हे बाजूला होतील त्यावेळेस उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये दुसरा एकनाथ शिंदे तयार होऊ शकतो व भाजपाचा मुख्यमंत्री बनू शकतो. या सगळ्या गोष्टीचा एकनाथ शिंदेने सतत विवेकबुद्धीने विचार केला आणि त्या विचाराची परिणिती म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदापासून माघार घेतली. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, उद्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत, या माघारीच्या आडून एकनाथ शिंदे मुंबईची सत्ता काबीज करू शकतात किंवा महापौर पदाचा शब्द घेऊ शकतात. कारण मुंबईचं महापौर पद म्हणजे कुठल्याही एका राज्याच्या मुख्यमंत्री पदापेक्षा मोठं आहे. कारण मुंबईच्या महानगरपालिकेचं वार्षिक बजेट हे 27,000 कोटी रुपयाचं आहे, जे की इतर राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे. तेव्हा ते करू शकतात. आणि आपला उद्धव ठाकरे होऊ नये, आपली लोकप्रियता घटू नये, यासाठी एकनाथ शिंदेंनी माघार घेतली आहे का, की ते पुन्हा यापेक्षाही काहीतरी महत्त्वाचे मंत्रिपद किंवा केंद्रातलं मंत्रिपद हे पाडून घेऊ शकतात. आणि ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस एकनाथ शिंदे नक्की विचार करू शकतात. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं ते कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय.